सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 2, योगी ओळखावा योगेश्वरी, याचा भाग 3. माझे हे अवधूत गुरु इस्लामपूरचे धोंडी महाराज 29 एप्रिल 1970 रोजी समाधीस्थ झाले. ते मला माझे परात्पर सद्गुरू समर्थ स्वामी अक्कलकोट महाराज ह्यांच्यासारखे भासत. त्यांच्यात मला स्वामी समर्थांचं दर्शन सदैव घडत असे. त्यांच्या अनेक लीला मला माहीत आहेत. त्या सर्वच्या सर्व ह्या ग्रंथात देणं योग्य होणार नाही. वानगी दाखल म्हणून 2 लीला सांगतो, म्हणजे त्यांच्या अभूतपूर्व अवधूत लीलांची कल्पना वाचकांना येईल. 1961 सालची जून महिन्यातली गोष्ट. सांगलीच्या DSP ऑफिसमधून अकाउंट्स ट्रेनिंगसाठी 3 महिन्यांच्या मुदतीसाठी मला मुंबईला जायचं होतं. मी मुंबईला निघालो. एका मोटारीनं वाटेत इस्लामपुरी जायचं, महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि पुढे दुसऱ्या मोटारीनं पुण्यात जाऊन नंतर मुंबईत जायचं असं मी ठरवलं. मी इस्लामपुरी आलो त्यावेळी महाराज आष्टानाक्यातच बसले होते. मी आलेला पाहून महाराज म्हणाले, हा आला. ह्या जन्मीचा बामण, गेल्या जन्मीचा मुसलमान. मी दर्शनास गेल्यावर महाराज असं कधीतरी म्हणायचे. पुढे म्हणाले, कुठं निघालास? मी म्हटलं, पुण्यास. पुण्याची बामणं वाहून गेली बघ. महाराजांच्या अशा ह्या बोलण्याचा अर्थ मला त्यावेळेस तरी कधी समजत नसे. असं नेहमीच व्हायचं. मात्र पुढे केव्हा तरी समजे आणि नवल वाटे. ह्यावेळी पण असंच घडलं. त्यांचं हे असं बोलणं तसं पाहिलं तर नेहमीप्रमाणेच मी आठवणीत असंच ठेवलं. त्याचा अर्थ वगैरे लावायच्या भानगडीत मुळी पडलोच नाही. नंतर मी पुण्याला आलो. 1 दिवस पुण्यात राहिलो आणि पुढे ट्रेनिंगसाठी म्हणून मुंबईला गेलो. पत्नी, मुलं मे महिन्याच्या सुरुवातीसच आधीच पुण्यास घरी आली होती. माझं मुंबईतील ट्रेनिंग 1 जुलै 1961 पासून सुरू झालं होतं. सेक्रेटरिएटजवळील ओल्ड हट मेंटर्समध्ये ट्रेनिंग चाले. त्यावेळेला मी माझे बोरिवली इथले ज्येष्ठ बंधू श्रीयुत केशवराव भट यांच्याकडे मुक्कामास असे. 12 जुलै 1961 रोजीची गोष्ट. संध्याकाळी ट्रेनिंग क्लास सुटल्यावर मी माझ्या बंधूंकडे बोरिवलीला आलो. रात्री 8-8:30चा सुमार होता. मला बातमी कळली की पानशेत धरण फुटलं. कळलं की पुण्यात जिकडे तिकडे पाणी झालंय. पुण्याची परिस्थिती चांगली नाही. शनिवार, नारायण या पेठांना जास्त तडाखा बसलाय वगैरे वगैरे. हे ऐकलं मात्र आणि कसं अगदी धस्स झालं. माझी पत्नी, लहान मुलं डोळ्यासमोर उभी राहिली. मनात आलं, काय झालंय त्यांचं कुणास ठाऊक. तोच महाराजांचं ते वाक्य, पुण्याची बामणं वाहून गेली बघ, अगदी विद्युल्लतेच्या वेगानं मनात चमकून गेलं.
माझी छाती जास्तच धडधडू लागली. पुण्यास फोन करण्याचा प्रयत्न केला, पण फोनचं दळणवळण बंद झालं होतं. लागलीच पुण्यास निघण्याचा प्रयत्न केला. व्हीटी स्टेशनवर फोन केला. कळलं पुण्याच्या गाड्या दुपारपासूनच बंद आहेत. नाईलाज झाला होता. सबंध रात्र काळजीत गेली. रात्री 1:30च्या सुमारास कळलं सकाळची पहिली गाडी सुटणार आहे आणि 13 जुलै 1961 रोजी सकाळच्या गाडीनं मी पुण्यास निघालो. शिवाजीनगर स्टेशनवर उतरलो. घरी निघालो. मनात विचार केला, घरी गेल्यावर काय पाहायला मिळतंय कोण जाणे. पाहतो तर पुराचं पाणी वाड्यात आलं होतं, चौकात खेळलं होतं, पण नेमकं माझ्या उंबरठ्यात थबकलं होतं. जणू गाणगापुराच्या त्या गुरुपीठाची साक्ष देत, हम गया नहीं जिंदा है. धोंडी महाराजांची अशीच एक आणखी लीला मला माहीत आहे. माझे पेठ इस्लामपूर इथले मित्र यशवंतराव ठोंबरे यांनी ती मला त्यावेळी पत्रानं कळवली होती. अर्थात घटना होऊन गेल्यानंतरच, पण अवधूत संप्रदायी महापुरुषांच्या विविध मुक्त लीलांच्या दृष्टीनं त्या लीलेलाही महत्त्व आहे, म्हणून इथं ही लीला मी नमूद करतो एवढंच. डिसेंबर 1967 पहिल्या आठवड्यातील गोष्ट. ठोंबरे इस्लामपुरी महाराजांच्या सेवेत होते. लागोलाग 5-6 दिवस महाराज हातात एक काठी घेत आणि आष्टा नाक्यापासून इस्लामपूर सांगली मार्गावर साधारण 50 फूट दररोज त्या काठीनं रस्ता बडवीत जात. महाराजांचं हे काठीनं भूमी थोपटणं मोठं विचित्र असे. 2-4 दिवसांनी ठोंबरे यांनी महाराजांना विचारलं, महाराज हे काय करताय? महाराजांनी त्याला उत्तर दिलं, भाड्या तुला काय कळतंय? ही फाटली तर मराल ना. पुढे 12 डिसेंबर 1967 रोजी महाराष्ट्राच्या ज्ञात अशा इतिहासात पहिलाच असा 7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा मोठा धक्का बसला होता. कोयनेला हाहाकार उडाला होता. सह्याद्रीच्या कुशीतील त्या परिसरातील काही खेडी उद्ध्वस्त झाली होती. कोयनेपासून तर थेट हैदराबादपर्यंतची भूमी कशी जबरदस्त हादरली होती. परंतु समर्थांच्या ह्या आनंद भुवनाची ताकदच मोठी आगळी. महाराष्ट्र त्याही संकटातून निभावला होता. तुला काय कळतं? ही फाटली तर मराल ना. या असंबद्ध वाणीची आणि कृतीची जणू साक्ष देणारी अशी ही इस्लामपूरला मला भेटलेल्या धोंडी महाराजांच्या अवधूत लीलेतील ही कथा. महाराज अवधूत होते, योगेश्वर होते. महाराष्ट्रातील अनेक योगाभ्यासी इस्लामपूरला ह्या योगेश्वराच्या दर्शनास म्हणून गेलेले मला माहीत आहेत. स्वामी स्वरूपानंदांनी श्रीयुत देवळेकर यांच्याजवळ केलेल्या एका संभाषणातच म्हटल्याप्रमाणे हे धोंडी महाराज गुरूंचे गुरु होते. अशा एका योगेश्वराशी माझी 1960 साली अचानक भेट झाली. ज्ञानीपुरुषानं ज्ञानीपुरुष ओळखावा, कलाकारानं कलाकार ओळखावा, तसंच इथं काहीतरी घडलं होतं. इथं योगेश्वरानं दुसरा एक परमयोगी ओळखला होता. 1960 माझ्या अगदी पहिल्या दर्शन प्रसंगीच हा इस्लामपूरचा अवधूत संप्रदायी योगेश्वर मला एक शिवी हासडून म्हणाला होता, चल इकडे तिकडे करतो, कोकणातील बामणाकडे जा. याबरोबरच प्रकरण 2 योगी ओळखावा योगेश्वरे याचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण
या ग्रंथातील प्रकरण 3, या कोकणात हे सुंदर पावस गाव, याचं वाचन क्रमशः ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.